देह आपले रूप नाही एवढेच ध्यानी घ्या. अहिंसेचा खरा अर्थ दुसऱ्याचे हृदय दुखवू नये. सध्याच्या वृत्तीमध्ये पालट होण्यासाठी अहिंसा सत्यादी धर्म आचरावेत. त्यामुळे आपली वागणूक हळूहळू पालटते. कृष्णाच्या वेळी म्हणजे द्वापार युगात गुरुशिवाय दुसरा उपाय नव्हता. गुरु सांगेल तेवढेच. म्हणून गुरुच ईश्वर, गुरुच देव मानला जात असे. सद्गुरूने बोध केल्याशिवाय आत्मज्ञान समृद्ध होणार नाही. जागा नसून जागेपणा भोगतो हे भ्रांती ज्ञान. स्वप्न प्रसंग, स्वपन प्रसंग कसा आणि का घडतो याचे ज्ञान करून देतो तो सद्गुरू. जीवाच्या अल्पशा प्रकाशाने विश्वदर्शनाचा प्रसंग आला आहे. स्वप्नातील प्रसंग नि जागृत अवस्था दोन्ही समान कशी आहे हे सद्गुरू दाखवून देतो. आत्मज्ञानाची, आपण असल्याच्या ज्ञानाची ओळख करून देतो तो सद्गुरू. सद्गुरू जाणीवेच्याही जाणपणाचा जाणता व त्या परता ज्या जाणीवेने, ज्या चित्तगुणाने हे दिसते भासते तो गुण अंतःकाळी चैतन्य सागरात मिसळून जातो. आधी असलेले ते आता अनुभवास आले तेच अध्यात्मज्ञान. त्याच्यामध्ये बदल होतोय हे नित्य नव्हे म्हणून ते सत्य नव्हे. रात्र व दिवस ही चित्तगुणाची आहे. आपले असणे पंचभूतांवर अवलंबून नाही. ज्याला पाहिजेच असेल त्याला तात्काळ स्वरूप प्राप्त होईल, पण देहाची ओळख सोडली पाहिजे. देह व देहाचे नाव हे दोन वर्ज्य करून तुम्ही तुम्हाला ध्यानात आणा. आता तुम्ही कसे दिसता? आपण आपल्या ध्यानात येण्यासाठी एवढे पुरे नाही काय? देह आपले रूप नाही एवढेच ध्यानी घ्या. बाकी सायास करायला नको. शुद्ध सत्वाचा गुण तुम्ही, आम्ही, आपण असल्याची जाणीव चाहत आहोत. आपले स्वरूप आपल्या ध्यानात येण्याकरिता सद्गुरूच्या वचनाप्रमाणे प्रतिज्ञाबद्ध होत जा. म्हणजे गुरुवचन तेच आपण. एखाद्या माणसाची आठवण झाली तर त्याचे गुणदोष आठवतात. गुरुची आठवण राहिली तर गुरुवचनाची आठवण होणारच. सद्गुरू काय म्हणाले त्याचा अर्थ तू आहेस.